राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप सरपंचांनी केलाय। निवड होऊन 1.5 महिना झाला तरी सहीचे नमुने दिलेले नाहीत। ग्रामस्थांनी आपल्याला मताधिक्याने निवडून देऊन लोकनियुक्त सरपंच केलाय, पण ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मनमानी करून अधिकार न दिल्याने पिण्याच्या पाण्यासह विकास कामे ठप्प झाली आहेत। त्याची चौकशी करण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच मंदिरा कांबळे यांनी केली आहे। राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक एप्रिलमध्ये झाली। ग्रामपंचायत अधिकारी संभाजी परीट हे मनमानी कारभार करतायत। सरपंच निवड होऊन 1.5 महिना होऊनही अद्याप त्यांनी सरपंचांच्या सहीचा अधिकार पंचायत समितीमध्ये दिलेला नाही। त्यामुळे गावात विकास कामे राबवणं अवघड झालंय। ग्रामपंचायतीला येणाऱ्या शासकीय योजना, दलित वस्ती सुधारणा योजना, त्याचबरोबर दिव्यांगांसाठी येणाऱ्या योजनांची माहिती विचारली असता ग्रामपंचायत अधिकारी कोणतीच माहिती देत नसल्याचा आरोप सरपंच मंदिरा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। मे महिन्यात माझी सरपंच म्हणून निवड झालेली आहे। तरी 1 महिना झाला आम्ही सही नमुना दिलेला आहे ग्रामसेवकांकडे, पण त्यांनी काय अजून 1 महिना झाला तरी त्यांनी आम्हाला सही नमुना करून दिले नाहीत। आणि आम्ही स्वतः पडताळणी केल्यावर त्यांच्या बॅगेमध्ये आम्हाला सगळं कागदपत्रे वगैरे सापडली। तरी आम्ही या गावचा विकास करायचा असला किंवा आम्हाला माहिती हवी असली तर ते ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांनी आम्हाला अजूनपर्यंत दिलेलं नाही। पाऊस लांबल्यानं पिण्याच्या पाण्याची टंचाई भासतेय, मात्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही। त्यामुळे मूलभूत सुविधा ग्रामस्थांना देता येत नाहीत। याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी या ग्रामसेवकाची चौकशी करावी अशी मागणी सरपंच मंदिरा कांबळे यांनी केली आहे। ग्रामपंचायतीच्या मागील कामात मोठा भ्रष्टाचार झाल्यानं आमच्या सरपंचांना सहीचा अधिकार आणि माहिती देत नसल्याचा आरोप नाथाजी कांबळे यांनी केला। या आरोपांबाबत ग्रामपंचायत अधिकारी संभाजी परीट यांच्याशी संपर्क साधला असता सोमवारपर्यंत सरपंचांच्या सहीचा नमुना तयार करतो आणि त्यांना लागेल ती माहिती देत असल्याचं सांगितलं। पत्रकार परिषदेला युवराज कांबळे, दिलीप कांबळे, रवींद्र कांबळे, शंकर कांबळे, बबन कांबळे उपस्थित होते।